नमस्कार. मी अरविंद आठले. आज योगायोगाने यवतमाळच्या वैद्य अविनाश जोशी यांची माझी भेट झाली. माणसं ध्येयाने पछाडलेली असतात, म्हणजे किती काय काय त्यांच्या डोक्यात येऊन काय काय अचाट कामं करू शकतात याचं ते एक उदाहरण आहे. त्यांच्याशी आपण अक्षर विज्ञान या विषयावर आज बोलणार आहोत. अक्षर कशी उत्पन्न झाली, स्वर, व्यंजनं, पंचमहाभूतांचा त्यांचा संबंध, सप्तचक्रांशी त्यांचा असलेला संबंध आणि भाषा कशी उत्पन्न झाली, ह्या भाषेतून वेगवेगळ्या भावना कशा व्यक्त होतात, त्याचे कसे परिणाम होतात, असा हा अफाट फार मोठा विषय आहे. आज केवळ माझी भेट झाली या विषयाचं केवळ इंट्रोडक्शन मी करणार आहे. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे, ते मुद्दाम भेटायला आले. हा विषय मागे पुढे सविस्तरपणे आपण घेऊ, कारण हा अतिशय महत्त्वाचा मंत्रशास्त्राशी संबंध असलेला असा हा विषय आहे. मंत्रांचा का परिणाम होतो, वेगवेगळ्या पंचमहाभूतांना कसं हलवलं जाऊ शकतं, त्याचे परिणाम कसे शरीरशास्त्रावर होतात, विशेषतः आयुर्वेदाचा त्यांनी जो काही अभ्यास केला, वेगवेगळ्या वनस्पतींशी कसा संवाद ते साधू शकले, या सगळ्यांचा आपण पुढे जाऊन त्यांच्याशी परामर्श घेणार आहोत. आज फक्त त्यांची ओळख एवढंच काम मी करणार आहे आणि ते अक्षरविज्ञान काय आहे या विषयावर फक्त सुरुवात आज करतायत. मागे पुढे जसा वेळ होईल तसतसं आपण हा विषय सविस्तरपणे नक्की घेऊया. जरूर ऐका. नमस्कार. मी वैद्य अविनाश मनोहर जोशी, यवतमाळला इतके वर्ष शुद्ध आयुर्वेद चिकित्सक म्हणून मी वैद्यकीय व्यवसाय केला. आज श्री अरविंद आठवले स्वामीजी यांच्या विनंतीनुसार मी थोडक्यात अक्षरविज्ञानाबद्दल माहिती देतो. आता अक्षर विज्ञान म्हणजे काय? अक्षर ब्रह्मा, अक्षर विष्णू, अक्षर देवो महेश्वरः, अक्षर साक्षात परब्रह्म तस्मै श्री अक्षराय नमः. आपण सृष्टीमध्ये मानव रूपाने जन्माला आलो. एकमेकाची भाषा समजायला ही अक्षरं नसती तर आपण गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, याच्यात प्रत्येक एक एक अक्षराची गुंफण होऊन ते शब्द, या सगळ्या याच्यातून अक्षर ब्रह्म न क्षरती इति अक्षरम, ज्याचं क्षरण, ज्याचा नाश कधीच होत नाही, त्याला अक्षर म्हटलं आहे. पण आपल्या देहाची सतत झीज होत असते. मग ती झीज थांबवायसाठी आपण या अक्षरमालेचा, अक्षरविज्ञान किंवा ज्याला आपण मातृका मंत्र म्हणतो, याचा उपयोग प्रत्यक्ष आपल्या जीवनात घेतला तर त्याचा अनुभव किती प्रकारे येतो. एक साधा शब्द असा आपण विकृत रूपाने वापरला तर तळपायाची मस्तकात जाते. आपण समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने बोललो, त्याला आनंद होतो. आपण त्याला रागाने बोललो, शिव्या दिल्या तर त्याचा त्रागा होतो. म्हणजे एक शब्द ब्रह्मांडात प्रलयसुद्धा घडवू शकतो, समाजात दंगलसुद्धा करू शकतो. तसंच प्रेमाने त्या अक्षराच्या संवेदना आपल्याला मूर्ती म्हणून चांगलं व्यक्तिमत्वही घडवता येतं. म्हणून आपल्या साधू संतांनी आपल्या भारतीय परंपरेत सगळे वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद, संगीत या सगळ्या यातून त्या ध्वनीचा उपयोग केलेला आहे. आपण टी व्ही बघतो, कुठेतरी त्याचं प्रसारण होतं, त्या हवेतून, त्या माध्यमातून त्या टी व्हीमध्ये त्या प्रकारचे रंग आपल्याला दिसतात, त्या भाषा आपल्याला ऐकू येतात, ती शब्दरचना ऐकू येते. आणि बिभत्स डीजेचा खूप मोठा आवाज असला तर आपण हे पाहतो की त्याच्या हृदयात विकृत कंपनं निर्माण होतात, तो मनोरुग्ण होतो, तो मनाने विकृती येते, शरीराने विकृती येऊ शकते. की जसं सैन्याची परेड
ती परत एका विशिष्ट पुलावरून रिदममध्ये असली तर त्याचे काय दुष्परिणाम होतात, रिदम त्या पुलावरून जाताना ते का ठेवत नाहीत याची सुद्धा कार्यमीमांसा कारणमीमांसा आहे. आणि योगा आहे, मंत्र आहे किंवा वेगवेगळे प्रकारचे प्राणायाम आहेत, याच्यातसुद्धा तुमच्या शरीरातला प्राणवायू त्या विशिष्ट कंपनांमुळे तुमची ऊर्जा निर्माण करून हे वेगवेगळे मार्ग आहेत. तसा अक्षराचा आपण जप केला तर प्रत्येक अक्षरात किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या दगडी मूर्तीमध्ये ती प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी प्राणप्रतिष्ठेचे जे मंत्र आहेत, ओम अम आम इम इम अम केशांते नमः, आम शिरसे स्वाहा, इम इम नेत्रद्वयाय नमः, असं पूर्ण शरीराच्या एक एक अवयवामध्ये ते वर्ण बीज त्याचा उच्चार करून त्या निर्जीव त्या पार्थिव मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यात ती ऊर्जा निर्माण होते. मग प्रत्यक्ष मानवी जीवनामध्ये आधीच प्राणशक्ती आहे. मग ती ऊर्जित होऊन आपली शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सर्व प्रकारची उन्नती आपण याद्वारे, या अक्षर विज्ञानाद्वारे कशी करू शकतो हे प्रात्यक्षिक आपण अनुभवलं तरच आपल्याला समजेल. आपण नुसतं म्हटलं की अक्षर म्हणजे काय किंवा राम म्हणजे काय, मरा मरा राम राम म्हणत वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. आपले साधू संत किती वर्ग शिकले होते, पण त्यांनी ज्ञान किती मिळवलं, आपण कितीही पुस्तकं वाचले तर ज्ञान मिळू शकत नाही. म्हणून गुरु हे तत्व आहे. गुरु हे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारं एक उज्ज्वल मार्ग आहे. फक्त तुमची श्रद्धा, निष्ठा, सातत्य, सायोज्य या सगळ्या भावना तुमच्यात असतील. नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ, या गोष्टीला सातत्य महत्त्व आहे. आणि ते केलं तर आपण जगात अशी कुठली वस्तू नाही की जी आपण साध्य करू शकत नाही. म्हणून या अक्षराचा अभ्यास करणं, सगळी वेदशास्त्र पुराणामध्ये किंवा किती तुम्ही पोथ्या पुराणं वाचली, कोणत्याही भाषेचा उच्चार केला तर या मराठी वर्णमालेच्या व्यतिरिक्त तुमचं उच्चारण, तुमचं प्रोनाउन्सिएशन आढळू शकत नाही, ही माझी खात्री आहे. म्हणून याविषयी सविस्तर माहिती यथावकाश आपणाला देईन, एवढं मी थोडक्यात सांगू इच्छितो. वर्णमाला उत्पन्न कशी झाली किंवा काय, ते वर्णांचा रंग कसे असतात, तर याचा कसा परिणाम, भाषा म्हणजे काय, हां, वर्णाचा संबंध काय, वर्ण म्हणजे रंग, हो, तर अक्षरांना वेगवेगळे रंग असतात हो. आणि त्यांच्या अनुसार त्याचे कमी जास्ती परिणाम होतात. हो. या संबंधी थोडंसं एक हां, 5 मिनिटं सांगता येईल ना. हां. आता वर्णमाला का म्हणतात की जसं प्रत्येकांना षटचक्र, त्याची बीजाक्षरं ही सगळ्यांना माहीत आहेत. त्या बीजाक्षराप्रमाणे शरीरातले अवयव माहीत आहेत. मग सृष्टी, पिंडी ते ब्रह्मांडी हे पंचमहाभूतात्मकच आहे. मानवी देहसुद्धा पंचमहाभूतात्मक आहे. सृष्टीमध्ये सुद्धा 5 तत्व आहेत, पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. मग आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल आणि शेवटी पृथ्वी, असा त्याचा उद्गम होतो. मग आता प्रत्येकाचे वर्ण काय आहेत की जसं आपण पाहिलं की पृथ्वी तत्व मूलाधार चक्राचा वर्ण, मी जो अनुभव घेतला त्याचा मी सांगतो की लाल रंग आहे. की जसं एखादं रॉ मटेरियल आहे, सोनं आहे, चांदी आहे, ज्या स्थूल वस्तू आहेत त्यांचा अग्नीशी संपर्क झाला तर ते तापवल्यावर लाल दिसेल. नंतर जसं जलतत्व म्हणजे फ्लुइड लेव्हल, की आपण तेलाची, तुपाची वात ती पेटवल्यानंतर तिचा पिवळा रंग दिसतो. म्हणजे फ्लुइड लेव्हल जळताना आपल्याला आपण गृहीत धरलं की हे जलतत्वाचं पिवळा रंग आहे. मग अग्नितत्व म्हणजे काय, जसं स्पिरिट आहे, गॅस आहे, व्हायलेट ऑइल आहे, याला अग्नीशी संपर्क आला तर त्याची ज्योत निळी येते. आणि त्याच गॅस वेल्डिंग जेव्हा करतो तेव्हा जेव्हा वायूचा संपर्क येऊन त्याला ती गती मिळते तेव्हा त्याची फ्लेम हिरव्या रंगाची येते. आणि शेवटी आकाश तत्व हे प्रत्यक्षात ट्रान्सपरंट आहे. त्याला कुठला रंगच नाही आहे. तो जसं त्याच्या छायेत पांढरा येईल, आभाळ येईल, काळं येईल, निळं येईल, सूर्य येईल, तांबडं येईल,
हे विविध रंग त्याच्यात आपल्याला दिसतात, पण ती स्पेस आहे, एक प्रकारची पोकळी आहे. त्याला रंग म्हटलं तर काहीच नाही, पण आपण एक रंग या तत्वाने युनिव्हर्सल कलर म्हणा किंवा एक श्रेष्ठ कलर म्हणून आपण पांढरा रंग समजतो, असं मी त्याला गृहीत धरलं. मग त्याप्रमाणे मी तितके पेटल्स करून विशिष्ट प्रकारचे अक्षर मुकुट तयार केले, की प्लायवूडचे केले. मग पृथ्वी तत्वाची 4 अक्षर आहेत, त्याला लाल रंग दिला, त्याच्यावर व श श असं ही 4 अक्षरे दिली. त्याच्या खाली ध्यान करून त्याचे अनुभूती घेतली की आपल्या शरीरात त्याचे काय काय चांगले परिणाम मिळतात. मग जलतत्वाचं 6 पाकळ्यांचं पिवळा रंग देऊन त्याला ब भ म य र ल हे पिरॅमिड म्हणजे मुकुट त्याला नाव दिलं मी. त्याच्या खाली बसून ध्यान केल्यानंतर आपल्या शरीरातलं जलतत्व कसं संतुलित होतं हे मी अनुभव घेतले. निळ्या रंगाचं अग्नितत्वाचं, मग त्याच्या खाली बसल्यानंतर त्याच्यावर डम डम नम तम तम दम दम नम पम फम या 10 अक्षरांची जोड त्याला दिली, निळा रंग दिला. त्याच्या खाली बसल्यानंतर आपल्या शरीरातलं अग्नितत्वाचं संतुलन कसं होतं हे मी अनुभवलं. नंतर वायुतत्वाची 12 अक्षरं कम खम गम 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 चम छम जम जम यम टम ठम, मग त्याला हिरवा रंग दिला, त्याला 12 पाकळ्यांचा तो मुकुट केला. त्याच्या खाली ध्यान करून पाहिल्यानंतर शरीरातल्या वायूचं आवागमन, वायूचं संतुलन कसं होतं ही अनुभूती मी घेतली. आणि आकाश तत्व ज्याला 16 पाकळ्या आहे, अम ते आहापर्यंत हे स्वर आहेत, त्याला स्वच्छ पांढऱ्या रंगाचा तो मुकुट तयार करून त्याच्या खाली ध्यान केल्यावर आपण किती क्षणात ट्रान्समध्ये जातो, किती क्षणात आपली मनःशुद्धी होते, मनःशांती होते हे अनुभव घेतले. आणि ते रंग ते वर्णमाला म्हणून ते रंग तयार होतात. आता याच्यात संशोधनाचा विषय असा की PIP म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, ओरा सॉफ्टवेअर. त्याच्यात सुद्धा मी अनुभव घेतले की आपण पूर्वीच्या काळात जे दृष्ट काढत होतो त्या वस्तू आपल्या अंगावर उतरवल्यानंतर आणि उतरवायच्या आधी त्याची फोटोग्राफी केली, तेव्हाचे त्याचे वर्ण, त्याच्यानंतरचे वर्ण हे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. किंवा अशा पुष्कळ ठिकाणी संशोधन झाले आहेत की नुसतं ओम 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 याचा उच्चार केल्यानंतर स्पेसिफिक त्या आकृती तिथे तयार होताना दिसतात. किंवा रेखीप्रमाणे त्याला ओरा म्हणतात, तुमचे प्रभाव वलय, आभा मंडळ हे सुद्धा हे प्रत्येक अक्षरातून ते निर्माण होतं. आणि आपल्या शरीरात पंचमहाभूत इतकी सूक्ष्म आहेत की तुमच्या केसात सुद्धा पंचमहाभूत आहे. ते केसाला रंग आहे, वर्ण आहे, त्याची लांबी वाढते, उंची वाढते, त्याचा थिकनेस आहे, त्याच्यात स्निग्धता पण आहे. म्हणजे प्रत्येक पंचमहाभूताचं इतकं सूक्ष्म एकत्रीकरण शरीरात आहे. मग रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्त धातू आहे. आणि त्याच्यातून ओज हा शेवटी जेव्हा धातू निर्माण होतो तेव्हा त्या माणसाची ऊर्जा वेगळी तयार होते. मग आपण प्रत्येक अक्षराचा अवयवाचा विचार केला तर अम म्हणजे आपल्या डोक्याचे केस, आम म्हणजे डोकं, इम इम म्हणजे उजवा डोळा डावा डोळा, ओम ओम उजवा कान डावा कान, रूम रूम उजवी नाकपुडी डावी नाकपुडी, रूम रूम उजवा गाल डावा गाल, एम ऐम वरचा ओठ खालचा ओठ, ओम औम वरचे दात खालचे दात, आणि अम म्हणजे ताळू, आहा म्हणजे स्वरूप. आपण एखाद्या वस्तूचं सौंदर्य पाहिल्यानंतर आपण म्हणतो आहा किती छान. मग आपण स्वस्वरूपात जन्माला येतो, पण आपण या मोहमायेमध्ये आपल्या संस्कारांमुळे आपलं स्वस्वरूप सोडून आपण एक विकृत मानव निर्मित करतो. मग तो सकृत आणि चांगल्या मार्गाने सतसत वेग बुद्धी जागृत व्हायसाठी म्हणून या अक्षरांचा मी शारीरिक, मानसिक आणि व्याधींसाठी सुद्धा प्रयोग केले, अनुभव घेतले. पण माणसाच्या आयुष्यात फुकटात मिळालं तर त्याला आनंद असतो. स्वतःला कष्ट करून त्याच्यात सातत्य ठेवून अभ्यासाची ती क्षमता माणसामध्ये टिकवली तर तो त्या परिस्थितीला, त्या उच्च पातळीला जाऊ शकतो. हे प्रत्यक्षात अनुभव जो घेईल त्यालाच समजेल. जो तिखट खाईल त्यालाच समजेल तिखटाची चव काय आहे. प्रत्येक चव घेतल्याशिवाय, अनुभूतीशिवाय माणूस हे करू शकत नाही. मग अशी प्रत्येक अक्षराप्रमाणे ती अवयव कशी आहेत त्याच्यासाठी एक परमेश्वराने माझ्या हातून आयुर्वेद अमृतानुभव म्हणून
एक माझ्या हातून लेखन झालेलं आहे. त्याच्यात मी आयुर्वेदाचं जे काही तपश्चर्या करून जे काही अनुभव घेतले ते कुठलंही माझ्याजवळ न बाळगता मी त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि अक्षर विज्ञान याविषयी सुद्धा प्रत्येक शरीराच्या कुठल्या अवयवाचं कुठलं अक्षर आहे हे सुद्धा मी त्याच्यात सविस्तर लिहिलेलं आहे. आणि अक्षर बीजाक्षर म्हणजे काय, की जसं एखादा वटवृक्ष आहे, एखादी आंब्याची कोय आहे, एखादं कुठलीही बी घ्या, त्या बीमध्ये करोडो प्रकारची बी त्याच्यात आहे हे आपल्याला माहीत नाही. ते जेव्हा आपण रोप लावू त्याच्यानंतर ती वेल म्हणा, ते वृक्ष म्हणा, ते सगळं तयार झाल्यानंतर त्या झाडाला वर्षानुवर्ष त्याचं फळ येईल, फुलं येतील. या सगळ्या याच्यातून किती वर्षानुवर्ष त्याच्यातून ते बी येईल. म्हणजे एका सूक्ष्म बीमध्ये अनंत अगण्य असं बी निर्माण होईल. मग आपल्या शरीरात एक एक बीज आहे. त्या बीजाची आपण आराधना केल्यानंतर त्यातून जे आपल्या शरीरामध्ये ज्ञान प्रवृत्त होईल आणि त्या हेतून आपल्याला जेव्हा एक एक चक्राच्या सगळ्या ऊर्जा, ज्याला आपण जप आणि तप म्हणतो, मग त्या तपाने पहिले शरीर तप्त होऊन, ज्याला आपण समुद्र मंथन म्हणतो, की सप्तसागर म्हणजे आपले सप्तधातू आहेत. पाठीचा कणा म्हणजे मेरू पर्वत आहे. इडा पिंगळा म्हणजे आपले हे 2 नाग आहेत. एक वृत्ती माणसाची राक्षसी वृत्ती आहे, एक देववृत्ती आहे. जेव्हा ही अक्षरांची घुसळण आपल्या शरीरात आपण करतो तेव्हा एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड, एक प्रकारची ऊर्जा शरीरात निर्माण होऊन हे सप्तसागर शरीरातले शुद्ध होत होत शरीर शुद्ध होतं, मन शुद्ध होतं. मग ते समुद्र मंथनातून सगळ्यात शेवटचं अमृत आपल्याला प्राप्त होतं. तेव्हा माणूस ज्ञानेश्वरांसारखा ज्ञानी होऊ शकतो. फक्त केल्याने होता आहे रे, आधी केल्याची पाहिजे. ही म्हण किती तथ्य आहे, सत्य आहे, हे प्रत्येकाने आपण पडताळून पाहावी, इतकी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद.